चलो सर्वांना खूप मनापासून नमस्कार। तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे। मला एका गोष्टीचा फार आनंद होतोय की मागच्या 5-6 दिवसापाठीमागं गट ब पूर्व परीक्षेसाठी पॉलिटी विषयाचं नेमकं काय वाचायचं आहे याबाबतचा एक सहज व्हिडिओ बनवलेला होता आणि अनेक मुलांनी तो व्हिडिओ बघितला मागच्या 5-6 दिवसामध्ये आणि त्या व्हिडिओ खाली खूप मुलांनी कमेंट पण टाकल्या होत्या की असेच व्हिडिओ इतर विषयांचे सुद्धा घेऊन या। म्हणून त्या ठिकाणी आज मी जिओग्राफी विषयाचा व्हिडिओ बनवतोय आणि जिओग्राफी विषयामधलं आपल्याला गट ब पूर्व परीक्षेसाठी नेमकं काय वाचायचं आहे या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। ठीक आहे, फार जास्त मोठा व्हिडिओ न बनवता ठीक आहे थोडक्यामध्ये हा व्हिडिओ बनवेन। राहिलेत आपल्याकडे जवळपास 25 दिवस राहिलेत गट ब पूर्व परीक्षेसाठी। 5 जानेवारी 2025 ला आपला गट ब पूर्व परीक्षेचा पेपर आहे आणि एकंदरीत या सगळ्या पेपरच्या अनुषंगाने आपल्याला मोजक्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने वाचायच्या आहेत आणि खूप चांगला परफॉर्मन्स मला असं वाटतं ह्या पेपरला करणं अपेक्षित आहे। गेली वर्षभरापासून भयंकर अभ्यास सगळ्यांचा खूप व्यवस्थितरित्या सुरू आहे असं मी अपेक्षित करतो। ठीक आहे, कारण एमपीसी आपल्यासाठी फार महत्वाचे झालेले आहे। अलीकडच्या काळामध्ये गेली 3-4 वर्षापासून आपला सगळ्यांचा अभ्यास सुरू आहे। एकंदरीत सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला काय वाचायचं हे प्रत्येक विषयाचं कळणं अपेक्षित आहे। किती वाचायचं, कुठला टॉपिक वाचायचा, कुठल्या टॉपिक मधलं काय वाचायचं हे आपल्याला कळलं पाहिजे। तर लक्षात ठेवा आपण योग्य दिशेने जात असतो। अनेक जण म्हणत असतात की नेमकं योग्य दिशेने जाणं म्हणजे काय असतं, ठीक आहे, किंवा पेपरचं अनालिसिस म्हणजे नेमकं काय असतं। पेपरचं अनालिसिस खऱ्या अर्थाने एकच असतं की आपल्याला कळलं पाहिजे की आयोगाला काय हवं आहे। ठीक आहे, म्हणजे एखादा टॉपिक आहे तर त्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले जातात, कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात, कुठल्या टॉपिकवरती फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात, कुठल्या टॉपिकवरती स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारले जातात, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की कळणं अपेक्षित आहे। तर त्याला आपण पेपरचा अनालिसिस म्हणू शकतो। ठीक आहे, मायक्रो अनालिसिस म्हणू शकतो। जोपर्यंत आपल्याला कळत नाही की कुठला टॉपिक वाचायचा, त्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले जातात, त्या टॉपिक मधलं काय वाचायचं, ठीक आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा आपला अभ्यास योग्य दिशेने जाणार नाही, गोष्टी आपल्याला लवकर कव्हर होणार नाहीत आणि अपेक्षित स्कोर मला असं वाटतं की आपला येणार नाही। ठीक आहे, त्याच्यामुळं आज ठीक आहे आपल्याला थोडासा उशीर झालाय म्हणायला हरकत नाही, परंतु जे काही व्हिडिओ बनवतोय तो नक्कीच येणाऱ्या 25 दिवसामध्ये तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे। याच्यामध्ये काही तीळ मात्र शंका असणार नाही। ठीक आहे, इतर विषयांचे व्हिडिओ सुद्धा लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो। कामामुळे किंवा ट्रेनिंगला असल्यामुळे फार वेळ मिळत नाही, परंतु जेवढा काही वेळ मिळतो त्या वेळामध्ये तो सगळा वेळ विद्यार्थ्यांसाठी देण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, आज जिओग्राफी विषयाचा व्हिडिओ बनवतोय मी, जे तुम्हाला सांगणार आहे, कारण मी जे घेऊन येतो तुमच्या समोर ते सगळ्या गोष्टीचा भयंकर अभ्यास करून घेऊन येत असतो। मागच्या 4-5 वर्षाचे पेपर सातत्यानं चालून घेऊन येत असतो। ठीक आहे, कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आलेत, कसे प्रश्न आलेत, या सगळ्या गोष्टींचा सविस्तर अभ्यास करून घेऊन आलेला असतो। मी तुम्हाला आज जे काही टॉपिक देणार आहे तेवढेच टॉपिक तुम्हाला जाता जाता सगळे रिवाइज करून जायचं आहे। त्या टॉपिकच्या बाहेर प्रश्न नसणार आहे। आयोगानं जर 2023 जर क्रायटेरिया जर यूज केला तर तुम्हाला जिओग्राफीसाठी 10 प्रश्न येतील आणि जर 2022 जर क्रायटेरिया यूज केला तर तुम्हाला जिओग्राफीसाठी 15 प्रश्न येतील। म्हणजे शक्यतो असंच वाटतं की 2023 ला जसा पेपर आला होता तसाच पेपर येऊ शकतो। ठीक आहे, म्हणजे क्वेश्चनचे अनालिसिस केलं असता जिओग्राफीला 10 असतील, हिस्ट्रीला 10 प्रश्न असतील, पॉलिटीला 15 प्रश्न असतील, अशा पद्धतीचा पेपर सेट होऊ शकतो। परंतु 2022 सारखा पण पेपर यायला काही अडचण नाही। ठीक आहे, 2023 ला गट ब आणि गट क ह्या परीक्षा एकत्रित होत्या म्हणून आयोगाने जो काही क्रायटेरिया होता तो चेंज केला होता। आता पुन्हा एकदा गट ब आणि गट क ह्या वेगवेगळ्या झालेत, त्याच्यामुळे आयोग पुन्हा एकदा 2022 सारखा किंवा 2022 ला जसा पेपर काढला होता तशा पद्धतीचा पेपर काढू शकतं, शक्यता नाकारता येत नाही। ह्याही गोष्टीची आपली तयारी असली पाहिजे। आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर देतोय ज्याच्यामधून आपण एक अधिकारी म्हणून घडणार आहोत, त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीबाबत आपण त्याला काय म्हणतो रिलॅक्स राहायचं नाही किंवा चिल राहायचं नाही। ठीक आहे, सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या। जर तुम्हाला 2022 सारखा पेपर आला तर वायबल होऊन जायचं नाही, आधीच मानसिकता बनवून जायची की 2022 सारखा पेपर आला तरी चांगला द्यायचा आहे, 2023 सारखा पेपर आला तरी उत्कृष्ट पेपर द्यायचा आहे। त्याच्यामुळं आपल्या डोक्यात फक्त एकच असणं अपेक्षित आहे की जास्तीत जास्त मार्क मिळवणं। ठीक आहे, मी तुमचा फार वेळ घेत नाही, आपण डिरेक्टली विषयाकडे वळू, विषयामधल्या टॉपिककडे वळू। मी तुम्हाला जे जे काही सांगणार आहे ते व्यवस्थित फक्त ऐकून घ्यायचं आणि जिओग्राफीचा अभ्यास करत असताना जे सांगितलं त्या गोष्टीचा व्यवस्थित वापर करायचा। ठीक आहे, आपला पहिला टॉपिक आहे। त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला महाराष्ट्राच्या जर 10 प्रश्न येणार असतील तर महाराष्ट्राच्या भूगोलावरती 7 प्रश्न असतील
आणि भारताच्या भूगोलावरती 3 प्रश्न असतील. ठीक आहे, त्याच्यामुळे 7 प्रश्न कुठल्या कुठल्या टॉपिकवरती येणार आहेत आणि जे 3 प्रश्न आहेत भारताच्या भूगोलावरचे ते कुठल्या टॉपिकवरती येतात हे तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. ठीक आहे, सुरुवातीला आपण महाराष्ट्राचा भूगोल बघू, कारण त्याला वेटेज जास्त आहे आणि प्रश्न चांगले सुटतात, व्यवस्थित सुटतात. ठीक आहे, चलो पहिला आपला टॉपिक आहे महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार. आता ह्याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता असते किंवा येतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक काय गोष्टी बघायच्या तेवढे मी फक्त सांगतो. ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार व्यवस्थित बघून घ्यायचा. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जी 800 किलोमीटरची आहे, दक्षिण उत्तर लांबी जी 700 किलोमीटरची आहे बघून घ्यायचं. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे बघून घ्यायचं. ठीक आहे, देशात महाराष्ट्राचा क्षेत्रफळामध्ये कितवा क्रमांक लागतो हे बघून घ्यायचं. ओके, त्याचबरोबर महाराष्ट्राला इतर राज्यांच्या ज्या काही सीमा लागलेल्या आहेत त्या कोणकोणत्या राज्यांच्या लागलेल्या आहेत, केंद्रशासित प्रदेशाची कुठल्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे, जसे की 6 राज्यांच्या सीमाने एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा महाराष्ट्राला लागलेली आहे. ठीक आहे, त्याचबरोबर ठीक आहे, ह्या बेसिक गोष्टी बघितल्या की त्याच्या पुढचा पॉईंट काय बघायचा की महाराष्ट्राला ज्या राज्याची सीमा लागलेली आहे त्या राज्याला महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे हा एक पॉईंट बघून घ्यायचा. ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की महाराष्ट्राला गुजरात राज्याची सीमा लागलेली आहे आणि गुजरात या राज्याला महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. अशा पद्धतीने तुमचा सविस्तर अभ्यास असला पाहिजे. आपल्याला कुठल्याही गोष्टी सोडायच्या नाहीत, अवघड वाटते म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, ते करायचं कारण तिथं प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, जे टॉपिक सांगितले ते व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढचा यातला महत्वाचा पॉईंट महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार या टॉपिक मधला. आता याच्या स्थापनेपासून गोष्टी जरा बघत चला. म्हणजे 1960 ला स्थापन झाली तर त्यावेळेला जिल्हे किती होतं, तालुका किती होतं, विभाग किती होतं. ठीक आहे, जसे की 1981 पर्यंत म्हणजे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झाली आणि 1960 पासून 1981 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते, 26 आणि नंतर 10 जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे आणि 4च प्रशासकीय विभाग होते. हे पण थोडंसं बघून घ्यायचं. ठीक आहे, नवीन जे काही 10 जिल्हे निर्माण झालेत ते 10 जिल्ह्यांची निर्मिती ती तुम्हाला पाठ असली पाहिजे. कुठल्या वर्षी कुठले जिल्हे निर्माण झालेले आहेत, त्याचबरोबर नवीन जे काही जिल्हे निर्माण झालेले आहेत तर त्या निर्मितीनुसार त्यांचा उतरता क्रम चढता क्रम आपल्याला लक्षात असला पाहिजे. अशा पद्धतीने प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. ओके, त्याचबरोबर जे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत ते प्रशासकीय विभाग व्यवस्थित बघून घ्यायचे. त्यांचा क्षेत्रफळानुसार चढता उतरता क्रम, तालुक्यानुसार चढता उतरता क्रम, जिल्ह्यांनुसार विभागांचा चढता उतरता क्रम हे सगळं बघून घ्यायचं. ह्याच्यावरती प्रश्न येतो. त्याचबरोबर आता आयोगाचा मागच्या 2-3 वर्षामध्ये एक ट्रेंड आहे की एखादा विभाग दिला जातो, त्या विभागातला क्षेत्रफळानं मोठा जिल्हा, क्षेत्रफळानं सर्वात कमी असणारा जिल्हा असं तुम्हाला विचारलं जातं आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो मग सांगितलं की 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना आणि त्यावेळेला 26 जिल्हे होते, 235 तालुके होते आणि 4 प्रशासकीय विभाग होते. 4 नवीन कोणत्या प्रशासकीय विभागांची निर्मिती झाली तर नाशिक आणि अमरावती. हे लक्षात ठेवा, ह्याच्यावरती प्रश्न अजून तरी कंबाईनला आलेला नाही. त्यामुळे हे 2 जे प्रशासकीय विभाग आहेत नवीन निर्माण झाले, नाशिक आणि अमरावती, लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकी या चॅप्टर मधला अजून एक महत्वाचा पॉइंट असतो तालुका आणि जिल्हा. एका बाजूला तुम्हाला जिल्हा दिला जातो, दुसऱ्या बाजूला तालुका, म्हणजे असे जोड्या लावायला सांगितलेल्या जातात. ठीक आहे, त्याचबरोबर सारख्या नावाचे जे काही तालुके आहेत ते थोडेसे करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युज केलं जाऊ शकतं. जसे की कारंजा तालुका जो आहे तो वर्धा आणि वाशिमला आहे, मालेगाव तालुका जो आहे तो नाशिकला आणि वाशिमला आहे. हे जे काही पुस्तकामध्ये दिलेत ते वाचून घ्यायचे. ठीक आहे, आपण जॉग्राफीसाठी म्हणजे महाराष्ट्राची आणि भारताची जॉग्राफी असं दोन्ही जॉग्राफीसाठी किंवा विषयासाठी आपण 2 सरासरी सगळेजण पुस्तक वाचत असतो. ते म्हणजे एक सौदी सरांचं असतं आणि दुसरं दीपस्तंभचं पुस्तक आहे. दोन्हीपैकी एकच कुठलं तरी वाचायचं. ठीक आहे, आणि हे जे काही सगळ्या गोष्टी मी सांगतो त्याच्यामधून करून व्यवस्थित घ्यायच्या, तुमचे मार्क जाणार नाही. पुढचा महत्वाचा जो पॉइंट आहे तो कुठला आहे, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं काय आहे की ह्या पॉइंटवरती किमान 2 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, आयोगाचा फार जवळचा आवडीचा आणि मोठा टॉपिक आहे. महाराष्ट्राच्या भूगोलामधला महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो मोठा टॉपिक आहे. आता ह्याच्यामध्ये काय बेसिक काय बघून घ्यायचं, महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा उत्तरेला काय आहे, दक्षिणेला काय आहे, पूर्वेला काय आहे, पश्चिमेला काय आहे. ठीक आहे, हे सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं. महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या 3 विभाग पडतात. तर 3 विभाग कुठले कुठले आहेत, त्याच्यातला पहिला आहे कुठला, एकच मिनिट. ठीक आहे, पश्चिम किनारपट्टी. ठीक आहे, पश्चिम किनारपट्टी आहे. ओके, हा ठीक आहे.
बरोबर. पश्चिम किनारपट्टी आहे, ज्यालाच आपण कोकण किनारपट्टी म्हणतो. आता ह्याच्यामधले काय बेसिक गोष्टी बघितल्या पाहिजेत. विस्तार बघितला पाहिजे, कुठून कुठेपर्यंत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर क्षेत्रफळ बघितलं पाहिजे, लांबी रुंदी उंची बघितली पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर जिल्ह्यांना म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना समुद्र किनारा लागलेला आहे बघितला पाहिजे. ठीक आहे. लांबीनुसार म्हणजे रत्नागिरीला 237 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे. म्हणजे तुम्हाला किनारपट्टीचा क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो. लांबीनुसार कुठल्या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी लागलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणि सर्वाधिक कमी किनारपट्टी कुठल्या जिल्ह्याला लागलेली आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये लक्षात असलं पाहिजे. मग कोकण किनारपट्टी कुठल्या पद्धतीची आहे, कोकण किनारपट्टीचे वैशिष्ट्य काय आहेत, कोकण किनारपट्टीमधल्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत, या सगळ्या गोष्टी बघणं आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे. एकच मिनिट. ठीक. चलो ठीक आहे. थोडासा टेक्निकल इश्यू मध्ये मध्ये येत असतो, त्याच्यामुळे मला बघावं लागतं ते. ठीक आहे. हा, कोकण किनारपट्टीबाबत ह्या गोष्टी बघून घ्यायच्या. आणि कोकणातील नद्या तुम्हाला सांगितलं, नद्यांवरती तुम्हाला दक्षिणेकडून उत्तरेकडे चढता क्रम, उत्तरेकडून दक्षिणेकडे चढता उतरता क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर ज्या काही कोकणच्या किनारपट्टीवरच्या ज्या काही खाड्या आहेत त्या व्यवस्थित बघून घ्यायचा. खाड्यांचा चढता उतरता क्रम आतापर्यंत जास्त वेळेला विचारलेला आहे, त्यामुळे ते व्यवस्थित करून घेणं आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे. पुढचा महत्वाचा जो विभाग आहे, ठीक आहे, पुढचा महत्वाचा विभाग आहे प्राकृतिक विभागामधला पुढचा महत्वाचा विभाग, तो कुठला आहे? पश्चिम घाट आहे, ज्याला आपण सह्याद्री म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय काय बघितलं पाहिजे? विस्तार बघितला पाहिजे, लांबी रुंदी बघितली पाहिजे, सह्याद्रीतील जे काही घाट आहेत त्या घाटाने कुठल्या कुठल्या शहरांना जोडले ते बघितलं पाहिजे. जसं की बोरघाट आहे, बोरघाटानं मुंबई आणि पुण्याला जोडलेला आहे. हनुमंते घाट आहे, ज्यानं कोल्हापूर आणि कणकवलीला जोडलेला आहे. तर जोड्या लावायला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका बाजूला घाट आणि दुसऱ्या बाजूला जोडलेली शहर, त्याच्यामुळे ते बघून घ्यायचा आयोगाचा ट्रेंड आहे. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर महत्वाचा पॉईंट आहे शिखर. जे पश्चिम घाटामध्ये जी काही शिखर आहेत त्या शिखरांचा उंचीनुसार चढता उतरता क्रम विचारला जातो. दक्षिणेकडे उत्तरेकडे शिखरांचा क्रम विचारला जाऊ शकतो. एका बाजूला शिखरे, दुसऱ्या बाजूला त्यांची उंची तुम्हाला विचारली जाऊ शकते. ठीक आहे. अशा पद्धतीने ते आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे, प्राकृतिक महाराष्ट्रामधला महाराष्ट्र पठार. ठीक आहे. पठारावरती प्रश्न येण्याची शक्यता असते. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघत असताना काय बघायचं? महाराष्ट्र पठारानं जो काही महाराष्ट्र पठार आहे त्या पठारांना महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? जो 90% व्यापलेला आहे. क्षेत्रफळ किती आहे? निर्मिती कशामुळे झाली? तर निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावा रसाच्या संचयामुळे झालेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बेसिक गोष्टी बघून घ्यायच्या. पठारावरील ज्या काही डोंगर रांगा आहेत त्या कुठल्या डोंगर रांगा आहेत? सातपुडा अजिंठा डोंगर रांग आहे, हरिश्चंद्र बालाघाट आहे, शंभू महादेव डोंगर रांग आहे. ह्याच्यावरती हा जो पार्ट आहे तो आयोगाचा सगळ्यात आवडता पार्ट आहे. ठीक आहे. आयोग खूप जास्त वेळा सातपुडा, अजिंठा पर्वतरांग, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव, ठीक आहे, यांचा विस्तार बघून घ्यायचा. ह्या डोंगर रांगामध्ये असणारे शिखर आणि ह्या डोंगर रांगांनी ह्या डोंगर रांगांना कुठल्या नद्यांनी विभागले हे बघून घ्यायचं. आयोगाचा फार जवळचा प्रश्न आहे. ठीक आहे. जसे की शंभू महादेव डोंगर रांग आहे, तर ह्या डोंगर रांगेला भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांना विभागलेला आहे. म्हणजे शंभू महादेव डोंगर रांग ही जी डोंगर रांग आहे ह्या डोंगर रांगेनं भीमा आणि कृष्णा ह्या दोन नद्यांना विभागलेला आहे. भीमा ही उत्तरेला आहे तर कृष्णा ही दक्षिणेला आहे. हे आपल्याला बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा महत्वाचा पॉईंट आहे प्राकृतिक महाराष्ट्राचा भूगोल, यामधला जिल्हे व जिल्ह्यातील डोंगर बघून घ्यायचे. ह्याच्यावरती आयोगाचा प्रश्न आलेला आहे याच्या आधी पण. जसे की जळगावला घोडसगाव आणि हस्ती हे डोंगर आहेत. त्याचबरोबर धुळ्याला गारणा डोंगर आहे, नंदुरबारला अस्तंबा डोंगर आहे, ठाण्याला तुंगार डोंगर आहे, सातारला सीताबाई आहे, मस्कोबा आहे. ठीक आहे. भंडाराला आंबागड आहे. हे बघून घ्यायचं. प्रिव्हियस इयर जे काही प्रश्न ह्या पॉईंटवरती आले ते पाठ करून घ्यायचे. आणि जे तुम्ही पुस्तक वाचताय तर त्या पुस्तकातील जे काही प्रश्न म्हणजे जे काही पॉईंट तुम्हाला किंवा डोंगर दिलेले आहेत ते व्यवस्थित बघून घ्यायचे. पाठांतर करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. पाठांतराशिवाय पर्याय नाही. आपल्याला 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि जोपर्यंत ते आपल्या डोक्यात असणार नाही तोपर्यंत ते पेपरमध्ये उतरणार नाही. ठीक आहे. विचार करायला फार कमी वेळ आहे. एका प्रश्नाला 36 सेकंद आहेत, 35 ते 36 सेकंद. फार वेळ विचार करायला मिळत नसतो. त्याच्यामुळे ते आपल्या डोक्यामध्ये असणं
गरजेचंच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं लक्षात ठेवा की पाठांतर हे आपल्यासाठी फार मस्ट आहे. त्याच्यामध्ये आणि आपण किती क्विकली डिसिजन घेतोय हे आपल्या कंबाईन पेपर मधून बघितलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळं गोष्टी थोडंसं पाठांतर करण्याकडे लक्ष द्या. जर लक्षात राहत नसेल तर लिहून काढा, लिहून लक्षात राहत नसेल तर प्रश्न सोडून लक्षात ठेवा. पण काहीही करा, पाठांतर हे अपेक्षितच आहे. ठीक आहे, पुढचा महत्वाचा टॉपिक आहे महाराष्ट्र भूगर्भ रचना. ठीक आहे, आता ह्याच्यानुसार तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, तर खडकांचा निर्मितीनुसार क्रम विचारला जाऊ शकतो. एकच हा याच्यामधला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की खडकांचा निर्मितीनुसार क्रम, जसे की आर्केन खडक आहे जो सगळ्यात जुना आणि प्राचीन खडक आहे. त्याच्यानंतर कुठल्या खडकाची निर्मिती झाली, धारवाड खडकाची निर्मिती झाली. त्याच्यानंतर गोंडवाना कालीन आहे. ठीक आहे, हे जे खडक आहेत तर हे खडक व्यवस्थित बघून घ्यायचे. आर्केन खडक, त्याच्या खाली धारवाड आहे, त्याच्या खाली कडप्पा आहे. ठीक आहे, जे काही गोंडवाना कालीन आहे तो जवळपास 5व्या नंबरला आहे. पहिला आर्केन खडक, दुसरा धारवाड खडक, तिसरा कडप्पा श्रेणीचे खडक, चौथा विंध्य श्रेणीचे खडक आणि पाचवा जो काय तो गोंडवाना कालीन खडक. ठीक आहे, एवढे जे 5 जर पॉईंट लक्षात ठेवले निर्मितीनुसार तरी तुमचा ह्या टॉपिकवरचा प्रश्न म्हणजे क्लिअर होऊन जातो. म्हणजे 99% याच मुद्द्यावरती, मी आता जो मुद्दा सांगितला त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, अजून एक प्रश्न आहे, दुसरा प्रश्न जो आहे की हे खडक मुख्यतः कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात. जसे की आता कडप्पा श्रेणीचे खडक जे आहेत तर ते कोल्हापूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळतात. ठीक आहे, धारवाड श्रेणीचे जे काही खडक आहेत तर ते पूर्व नागपूर, उत्तर भंडारा आणि कोकणच्या काही भागात आढळतात. आर्केन श्रेणीचे जे खडक आहेत तर ते चंद्रपूर आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळतात. जोड्या लावायला प्रश्न विचारतात. ठीक आहे, खूप वेळा प्रश्न विचारलाय, म्हणजे राज्य सेवा पूर्व परीक्षेला सुद्धा विचारलेला आहे आणि कंबाईनला सुद्धा विचारलेला आहे. म्हणजे एका बाजूला तुम्हाला त्या श्रेणीचे खडक दिले जातील आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला जिल्हे दिले जातील आणि जोड्या लावायला सांगितलं जाईल. त्याच्यामुळे हे 2 पॉईंट या टॉपिक मधले व्यवस्थित करून घ्यायचे. ठीक आहे, पुढचा फार महत्वाचा भाग आहे नदी प्रणाली. ह्याच्यावरती एक प्रश्न असेल. हा टॉपिकवर प्रश्न घेतल्याशिवाय किंवा या टॉपिकवरचा प्रश्न घेतल्याशिवाय आयोग पुढे जाणार नाही. ठीक आहे, नद्या बघत असताना बेसिक काय बघितलं पाहिजे आपल्याला, पूर्व वाहिन्या नद्या, पश्चिम वाहिन्या नद्या कुठल्या आहेत, दक्षिण वाहिन्या नद्या, उत्तर वाहिन्या नद्या कुठल्या आहेत हे बघितलं पाहिजे. ठीक आहे, नद्यांनी जे काही खोरे व्यापलेले आहेत त्या खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार चढता उतरता क्रम आपल्याला बघता आला पाहिजे, ते व्यवस्थित बघून घ्यायचं. नद्या करत असताना महत्वाच्या नद्या कुठल्या आहेत तर गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा. कोकणातील नद्या, आयोगाचा कोकणातील नद्यांवरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर पूर्व महाराष्ट्रातल्या ज्या काही नद्या आहेत, ठीक आहे, वैनगंगा, पैनगंगा, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारताना आपल्याला दिसतं. नद्यांमध्ये बघत असताना काय बघायचं, नद्यांचा उगम बघायचा, लांबी बघायची. ठीक आहे, उपनद्या कुठल्या आहेत, नद्यांवरती कुठली धरणं आहेत, धबधबे कुठले आहेत, जलविद्युत प्रकल्प कुठले आहेत, ह्याच्यावरतीच प्रश्न फिरत असतात. ह्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जात नाहीत. संगमस्थळी बघून घ्या. नद्या टॉपिक करत असताना संगमस्थळ म्हणजे तापी आणि गोमतीचा संगम कुठं झालेला आहे. जसे की तापी आणि गोमतीचा प्रकाशा, नंदुरबार मधील प्रकाशा या ठिकाणी संगम झालेला आहे. तापी आणि पूर्ण्याचा संगम चांगदेव, मुक्ताईनगर या ठिकाणी झालेला आहे. हे जे बेसिक आहे हे बघून घ्या. काठावरील शहरं बघून घ्या. जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो. जसे की तापी नदीच्या काठावरती भुसावळ आणि सारंगखेडा आहे. गिरणा नदीच्या काठावरती जळगाव आहे. जोड्या लावायला प्रश्न ह्याच्या आधी विचारलेले आहेत, भविष्यात सुद्धा विचारू शकतात, नाकारता येत नाही. त्याच्यामुळे ते व्यवस्थित करून घ्यायचं. ओके, ठीक आहे. जी धरणं काय तुम्हाला सांगितले, ठीक आहे, तर ती धरणं करून घ्यायची. जलविद्युत प्रकल्पावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, जसं मग तुम्हाला सांगितलं धरणावरती प्रश्न विचारतात. तर एका बाजूला तुम्हाला नदी, दुसऱ्या बाजूला धरणं. जसे की तापी नदीवरती हातनूर धरण आहे, गिरणा नदीवर चनकापूर धरण आहे, पांझरा नदीवरती सय्यदनगर धरण आहे, भीमा नदीवरती चाकसमान धरण आहे. ह्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे ते व्यवस्थित करून घ्यायचं. नदी उगमस्थान जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आणि पुढचा महत्वाचा पॉईंट आहे याच्यामधला, नद्या टॉपिक मधला, जो आयोगाचा, म्हणजे जर आयोगाला प्रश्न विचारत असेल नद्यावरती तर 90%, 10 जर प्रश्न विचारत असेल आयोग नद्यावरती तर त्यातले 7 ते 8 प्रश्न हे कोकणातील नद्यावरती आयोग विचारतात. ठीक आहे, त्याच्यामुळे कोकणातील नद्या आहेत त्या एकदम चांगल्या करून घ्यायच्या. क्षेत्र बघायचं कोकणातील नद्याने किती व्यापलेलं आहे. ठीक आहे, कोकणातील नद्या ज्या काय आहेत तर त्यांची वैशिष्ट्य काय आहे ते बघून घ्यायचं. तर बेसिक तुम्हाला सांगतो की सह्याद्री पर्वतात उगम पाहून अरबी समुद्राला मिळतात, हे एक वैशिष्ट्य आहे. लांबीने कमी असतात या नद्या, वेगाने वाहणाऱ्या नद्या असतात. ठीक आहे, हे बघून घ्यायचं. ओके, महत्वाच्या नद्या कुठल्या आहेत कोकणातल्या, वैतरणा आहे, उल्हास आहे, पाताळगंगा, कुंडलिका,
सावित्री, वशिष्ठी, शास्त्री ह्या नद्या आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर यांच्या उपनद्या बघून घ्यायच्या. आणि कोकणातील नद्यांवर प्रश्न विचारत असताना आयोगाचा आवडीचा भाग कुठला असेल तर खाड्या. त्यामुळे खाड्या बघून घ्यायच्या. ठीक आहे. खाड्या बघून घ्यायच्या. कुठल्या नदीवरती कुठली खाडी आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्यांचा क्रम, दक्षिणेकडून उत्तरेकडे खाड्यांचा क्रम, जोड्या लावायला सुद्धा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्हाला नद्यामध्ये करणं अपेक्षित आहे. ह्याच्यावर शक्यतो प्रश्न जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे जे टॉपिक सांगतोय ते बारकाईने करायचे, काळजीपूर्वक करायचे, काही सोडायचं नाही. ओके. चलो, पुढचा महत्वाचा पॉइंट आहे किंवा टॉपिक आहे हवामान. ठीक आहे. आता हवामान बघत असताना तुम्ही काय बघाल हवामानामध्ये? चलो, हवामान बघत असताना काय बघाल? सम हवामान म्हणजे काय, विषम हवामान म्हणजे काय, सम हवामान नेमकं कुठल्या भागात आहे महाराष्ट्रातलं, विषम हवामान महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात आहे. ठीक आहे. जसे की सम हवामान जे आहे ते पश्चिम किनारपट्टीलगत आहे आणि जे काही विषम आहे ते पूर्व भागात आहे. महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे, विदर्भ आहे, तर त्या भागामध्ये आहे. म्हणजे कसं, सम हवामान म्हणजे काय, सौम्य उन्हाळा असतात आणि हिवाळा सुद्धा सौम्य असतो. आणि विषम हवामान म्हणजे काय, ठीक आहे, उन्हाळे सुद्धा अधिक उष्ण असतात आणि हिवाळे अधिक थंड असतात. हे बेसिक आहे, हे बघून घ्या. पाऊस बघून घ्या. आरोह पाऊस म्हणजे काय, प्रतिरोध पाऊस म्हणजे काय, आवर्त पाऊस म्हणजे काय, हे व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. महाराष्ट्राच्या हवामानावरती जे काही परिणाम करणारे घटक आहेत ते बघून घ्या. जसे की महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, महाराष्ट्राचा अक्षवर्ती विस्तार, पश्चिमेस असणारा अरबी समुद्र, मोसमी वारे, हे जे काही गोष्टी आहेत तर ह्या महाराष्ट्राच्या हवामानावरती परिणाम करतात. हे आपल्याला बघणं अपेक्षित आहे. ठीक आहे. बाकी ठीक आहे. ह्याच्यामध्ये मग तापमान बघून घ्या. उन्हाळ्यामध्ये तापमान कुठल्या भागामध्ये जास्त असतं, कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त असतं, ह्याच्यावर पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर पर्जन्याच्या दृष्टीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? जोड्या लावायला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका बाजूला प्राकृतिक विभाग आणि दुसऱ्या बाजूला पडणारं पर्जन्याचं प्रमाण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे एका बाजूला कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट किंवा पश्चिम पठार, पूर्व पठार असं दिलं जाऊ शकतं आणि दुसऱ्या बाजूला पडणारं पर्जन्य आणि तुम्हाला जोड्या लावायला सांगितलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा भाग आहे हवामानातला, तर तो काय आहे, त्रिवार्त जो काही शास्त्रज्ञ होता, तर त्रिवार्तानुसार महाराष्ट्राचे तीन भागात विभाजन केले. हवामानानुसार महाराष्ट्राच्या 3 भागात विभाजन केले. तर ते 3 भाग कुठले कुठले आहेत आणि त्या प्रत्येक भागामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यांचा समावेश होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रितरित्या बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्रिवार्त व्यवस्थित करून घ्या. त्रिवार्तावरती बरेचदा प्रश्न येतो. ठीक आहे. इथून पुढे पण येऊ शकतो. ठीक आहे. चलो, पुढचा महत्वाचा मुद्दा आहे मृदा. आता मृदा बघत असताना काय कराल तुम्ही? ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जमिनीचे प्रकार बघून घ्यायचं. आम्ल जमिनी, क्षारयुक्त जमिनी, ठीक आहे, चोपण जमिनी म्हणजे काय, हे जे काही बेसिक संकल्पना आहेत हे बघून घ्यायचं. अशा जमिनींचा सामू काय असतो हे पण बघून घ्यायचं. अशा जमिनीमध्ये कुठली कुठली खनिजे असतात हे पण बघून घ्यायचं. ठीक आहे. पुढचा महत्वाचा पॉईंट आहे मृदा बघत असताना महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या ज्या काही मृदा आहेत त्याच्यामध्ये काळी मृदा आहे, जांभी मृदा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ती गाळाची मृदा आहे, तांबडी मृदा आहे, पर्वतीय मृदा आहे. हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. तुम्हाला एका प्रश्न विचारताना ह्याच्यामध्ये कसा विचारला जाऊ शकतो, तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जाऊ शकतात आणि 4 सेंटेन्स काय असू शकतात, तर त्या मृदेची वैशिष्ट्य असू शकतात आणि तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की वरील विधानांचा विचार करून खालीलपैकी मृदेचा प्रकार ओळखा, असं विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे मृदा करत असताना व्यवस्थित करून घ्यायचे. त्या मृदेमध्ये कुठले कुठले खनिजे असतात, पिकं कुठले आढळतात किंवा पाणी साठवून ठेवण्याची क्षमता काय आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये ती मृदा आढळते, त्या मृदेची वैशिष्ट्य काय आहेत, हे सगळं आपल्याला व्यवस्थित करून घेणं गरजेचं. ठीक आहे. चलो, पुढचा महत्वाचा टॉपिक आहे तर जलसिंचन. म्हणजे मृदा आणि जलसिंचन हा एकत्रित आहे. त्याच्यामध्ये पण सांगताना तुम्हाला थोडंसं वेगळं करून सांगतोय. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे जलसिंचन. आता जलसिंचन जलसिंचन टॉपिक करत असताना काय बघितलं पाहिजे, तर जलसिंचनाचे साधनं बघितले पाहिजे. जसे की विहीर जलसिंचन आहे, तलाव आहे, कालवा आहे, उपसा आहे. ठीक आहे. तर त्यांच्या टक्केवारीनुसार चढता उतरता क्रम, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या पद्धतीचा वापर केला जातो जलसिंचनासाठी, तर विहीर जलसिंचनाचा वापर केला जातो. नंतर तलाव जलसिंचनाचा वापर केला जातो, नंतर कालवा केला जातो. हे व्यवस्थित बघून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा महत्वाचा पॉईंट आहे जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील तलाव. ह्याच्यावरती पण आतापर्यंत प्रश्न आलेला आहे. म्हणजे सिंधुदुर्ग आहे तर सिंधुदुर्गमध्ये धामापूर तलाव आहे, पुणे आहे तर पुण्यामध्ये आंध्र तलाव आहे, पानशेत तलाव आहे, औरंगाबाद आहे तर औरंगाबादमध्ये म्हणजे आत्ताचं संभाजीनगर, तर संभाजीनगरमध्ये हर्सुल तलाव आहे, गडचिरोलीमध्ये तुलतुली तलाव आहे. हे जे आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे कारण तलावावरती सुद्धा आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे.
आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो नदी आणि त्यावरील असणारा जलसिंचन प्रकल्प. जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत. तर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो, कुकडी नदी आहे तर कुकडी नदीवरती माणिकडोह प्रकल्प आहे. पैनगंगा आहे तर पैनगंगावरती इसापूर प्रकल्प आहे. तुम्हाला डिरेक्टली वन लाईन प्रश्न येऊ शकतो की माणिकडोह प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरती स्थित आहे. ठीक आहे. त्याचबरोबर गोदावरी नदी आहे तर गोदावरी नदीवरती गंगापूर प्रकल्प आहे. हे आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो ठीक आहे. जलसिंचन टॉपिक आपला झाला. पुढचा टॉपिक आहे वनस्पती. ठीक आहे. वनस्पती टॉपिक बघत असताना काय बघितलं पाहिजे, वनस्पतीचे प्रकार बघितले पाहिजे. ठीक आहे. त्याच्या आधी काय बघितलं पाहिजे तर महाराष्ट्रातली जी काही वनसंपत्ती आहे किंवा वने आहे तर त्यांच्यावरती म्हणजे जे काही वनसंपत्ती आहे तर त्या वनसंपत्तीच्या वितरणावरती परिणाम करणारे कुठले कुठले घटक आहेत. जसे की प्राकृतिक रचना, महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा परिणाम होतो. दुसरा हवामान आहे, मृदा आहे, नदी प्रणाली आहे. हे काही जे घटक सांगितले तर या सगळ्या घटकांचा महाराष्ट्रामध्ये जी काही वनसंपत्ती आहे तर त्या वनसंपत्तीच्या वितरणावरती परिणाम होत असतो. त्याच्यामुळे हे बघणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचा भाग काय बघायचा वनस्पती टॉपिक करत असताना तर वनांचे प्रकार हे बघून घ्यायचं. वनांच्या प्रकारामध्ये कुठले कुठली वने बघितली पाहिजेत. उष्ण कटिबंधीय सदाहरित वने. ठीक आहे. त्याचबरोबर ती उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने, काटेरी वने आहेत. ठीक आहे. पानझडी वने आहेत. ठीक आहे. आल्लापल्ली वने आहेत. हे जे काय हे बघून घ्यायचं, ह्यांचे वैशिष्ट्य बघून घ्यायचं. ह्या म्हणजे ह्याच्यामध्ये बघत असताना काय पॉईंट बघितले पाहिजेत. ठीक आहे. ह्याची वैशिष्ट्य बघितली पाहिजेत. कुठल्या कुठल्या भागामध्ये आढळतात हे बघितलं पाहिजे. किती पर्जन्याच्या प्रदेशामध्ये ही वने आढळतात हे बघून घेतलं पाहिजे. आणि या प्रकारच्या वनामध्ये कुठली कुठली वने आढळतात. जसे की उष्ण कटिबंधीय सदाहरित वने आहेत तर याच्यामध्ये कुठली कुठली वनस्पती आढळतात. जसे की जांभूळ आहे, फणस आहे, नागपंच आहे, पांढरा सेडर आहे. हे जी काही वनस्पती आहेत तर या वनस्पती उष्ण कटिबंधीय सदाहरित वने या प्रकारामध्ये आपल्याला आढळतात. त्याच्यामुळे हे प्रत्येक वनाच्या बाबतीत अशा पद्धतीनं करून घेणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा आपला प्रश्न बरोबर येणार आहे. ठीक आहे. वनांचे प्रमाण सर्वाधिक कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आहे तर त्यांचा चढता उतरता क्रम आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग सगळ्यात म्हणजे सर्वाधिक वनांचं प्रमाण असणार जिल्हा कुठला आहे तर तो गडचिरोली आहे. त्यानंतर रत्नागिरी आहे. ठीक आहे. मग वनस्पतीमध्ये अजून एक गोष्टी त्या टॉपिक मध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. तर व्याघ्र प्रकल्प बघून घ्यायचे, राष्ट्रीय उद्याने किती आहेत बघून घ्यायचे, कोणते आहेत बघून घ्यायचे, स्थापनेनुसार चढता उतरता क्रम बघून घ्यायचा. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात आयोगाचा आवडता प्रश्न असतो तो म्हणजे अभयारण्यावरचा प्रश्न. ठीक आहे. आयोग वनस्पती या टॉपिक मध्ये अभयारण्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. म्हणजे एका बाजूला तुम्हाला अभयारण्य दिलं जाऊ शकतं, दुसऱ्या बाजूला तुम्हाला जिल्हा दिला जाऊ शकतो किंवा डिरेक्टली तुम्हाला अभयारण्याचं नाव एका सेंटेन्स मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की नरनाळ हे अभयारण्य महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतं. ठीक आहे. हे तुम्हाला असं डिरेक्टली विचारलं जाऊ शकतं. पण जास्तीत जास्त वेळा शक्यतो शक्यतो तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो अभयारण्याबाबत. मग बेसिक म्हणून सांगतो की माळढोक जे अभयारण्य आहे तर ते सोलापूरमध्ये आहे. अन्यर जे आहे ते धुळेमध्ये आहे. यावल जे अभयारण्य आहे तर ते जळगावमध्ये आहे. नरनाळ अभयारण्य जे आहे तर ते अकोलामध्ये आहे. नवेगाव आहे ते गोंदियामध्ये आहे. फणसाड जे आहे ते रायगडमध्ये आहे. असं जे तुम्हाला पुस्तकामध्ये दिले ते व्यवस्थित करून घ्यायचं. त्यात जे प्रिव्हियस इयरला जे काही सगळे अभयारण्यावरती किंवा वनस्पती या टॉपिकवरती प्रश्न आलेत पाठ करून घ्यायचे. तुमचे 90% प्रश्न तिथं सुटून जातो. काही ना काही प्रिव्हियस इयर मधलं टच प्रश्नाला असतो म्हणजे असतो. त्याच्यामुळे फार अडचण येत नाही. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो काही टॉपिक आहे की ज्या टॉपिकवरती म्हणजे आतापर्यंत मागचे जरी 5 वर्षाचे प्रश्न काढून बघितले तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न हा ठरलेला आहे म्हणजे ठरलेला आहे. म्हणजे हा टॉपिक घेतल्याशिवाय आयोग पुढचा पेपरच तयार करू शकत नाही. तर तो टॉपिक कुठला आहे तर तो आहे खनिजे आणि ऊर्जा साधने. ठीक आहे. मी ह्याच्या आधी पण प्रत्येक पेपर एक्सप्लेन करत असताना तुम्हाला खनिजावरचा प्रश्न दाखवलेला आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय बघितलं पाहिजे, खनिज संपत्तीनुसार विभागांचा क्रम, उतरता चढता क्रम तुम्हाला बघितलं पाहिजे. सर्वाधिक खनिज संपत्ती कुठल्या विभागामध्ये आढळते बरं
आता हा प्रश्न कोणाला चुकेल का? ठीक आहे, किंवा हा मुद्दा कोणाला येणार नाही असं होईल का? सगळ्यात जास्त खनिज कुठं आढळतं बरं? कुठल्या भागात, कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतं? तर चंद्रपूरमध्ये आहे. ठीक आहे, चंद्रपूर येतं कुठं? तर पूर्व विदर्भामध्ये येतं. ठीक आहे, त्याच्यामुळं ते व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि एक गोष्ट आहे की विभागांचा क्रम विचारला आहे, तर विभाग आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर विभाग कुठला आहे? तर सर्वाधिक नागपूर विभाग आहे, त्याच्यानंतर कोकण आहे, त्याच्यानंतर अमरावती आहे, त्यानंतर ठीक आहे म्हणजे नागपूर, कोकण, अमरावती. आणि सर्वाधिक कमी खनिज संपत्ती कुठल्या विभागात आढळते? तर नाशिकमध्ये आढळते. त्याच्यामुळे लक्षात ठेवणं आपलं गरजेचं आहे. त्याचबरोबर खनिज संपत्तीच्या साठ्यानुसार तुम्हाला उत्तराचा क्रम विचारला जाऊ शकतो. सर्वाधिक साठे महाराष्ट्रामध्ये कुठल्या खनिजाचे आहेत? ते कोळसा आहे, त्याच्यानंतर लोह आहे, त्याच्यानंतर बॉक्साईड आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मग बाकी कोर खनिजे म्हणले की मग बाकी इतर खनिजांचा अभ्यास करायचा, लोह खनिजाचा अभ्यास करायचा. ठीक आहे, साठे किती टक्के साठे महाराष्ट्रात आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये उत्पादन होतं, ठीक आहे, लोह खनिजापासून काय काय बनवलं जातं, ठीक आहे, हे सगळं बेसिक बघून घ्यायचं. त्या लोह खनिजाचे प्रकार कोणते कोणते आहेत हे पण बघून घ्यायचं. मग नंतर बॉक्साईड बघून घ्या, चुनखडी बघून घ्या, क्रोमाइड आहे, दगडी कोळसा आहे, मॅग्नीज आहे, कायनाइट आहे, हे सगळं बघून घ्यायचं. ठीक आहे, पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने याच्यामधला. तर औष्णिक ऊर्जा केंद्र तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्याच्या आधी पण बरेचदा विचारला. रिसेंटली 1-2 वर्षापाठीमागे 2022 का 2023 क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा किंवा परीक्षेला सुद्धा याच्यावरती प्रश्न आलाय. म्हणजे औष्णिक ऊर्जा केंद्र याच्यामध्ये काय येतं? एकलहरे औष्णिक ऊर्जा केंद्र हे नाशिकमध्ये आहे. फेकरी कुठं आहे? तर भुसावळमध्ये आहे. जळगाव भुसावळ ठीक आहे इथं आहे. पारस कुठं आहे? तर अकोल्यामध्ये आहे. खापरखेडा जे आहे औष्णिक ऊर्जा केंद्र हे नागपूरमध्ये आहे. ठीक आहे, हे बघून घ्यायचं. ठीक आहे, त्याचबरोबर सर्वाधिक क्षमता असलेलं औष्णिक ऊर्जा केंद्र हे पण व्यवस्थित बघून घ्यायचं. म्हणजे खापरखेडा आहे जे सर्वाधिक औष्णिक ऊर्जा केंद्र, औष्णिक म्हणजे जी काही ऊर्जेची क्षमता आहे त्या क्षमतेनुसार सर्वाधिक मोठा आहे ते खापरखेडा, ते पण व्यवस्थित बघून घ्यायचं. जलविद्युत प्रकल्प बघून घ्यायचा, जोड्या लावायला तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे, तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं? एका बाजूला जलविद्युत प्रकल्प, दुसऱ्या बाजूला जिल्हा विचारला जाऊ शकतो. आणि असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, एका बाजूला जलविद्युत केंद्र आणि दुसऱ्या बाजूला नदी विचारली जाऊ शकते. आता एक बेसिक तुम्हाला कळावं म्हणून फक्त सांगतोय की भेरा जलविद्युत प्रकल्प कुंडलिका नदीवर आहे, जे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तिल्लारी जलविद्युत प्रकल्प हा तिल्लारी नदीवरती आहे आणि कोल्हापूरमध्ये आहे. भाटघर जलविद्युत प्रकल्प हा नीरा नदीवरती आहे आणि तो पुणे जिल्ह्यामध्ये आहे. कनेर जलविद्युत प्रकल्प हा वेण्णा नदीवरती आहे आणि ही नदी सातारामध्ये आहे. असं प्रत्येक म्हणजे ज्या ज्या काही नद्या पुस्तकामध्ये किंवा जलविद्युत प्रकल्प पुस्तकामध्ये दिले ते व्यवस्थित करून घ्यायचे, प्रश्न विचारण्याची शक्यता असते. आणि पुढचा मुद्दा आहे पवन ऊर्जा प्रकल्प. तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर सर्वाधिक पवन ऊर्जा प्रकल्प हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, मग चाळकेवाडी आहे, ठोसेघर आहे, वकुनसवडे आहे, आंबेरी आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती डिरेक्टली वन लाईनर सुद्धा प्रश्न ह्याच्या आधी आलेले आहेत. ठीक आहे, ब्राह्मणवेल जो आहे, ब्राह्मणवेल सर्वाधिक मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे जो धुळ्यामधला आहे, हे बेसिक बघून घ्या. सकाला पवन ऊर्जा प्रकल्प नंदुरबार मध्ये आहे, बघून घ्यायचं. ठीक आहे, पाठ करायचं. पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे, मी थोडंसं स्पीडली ह्याच्यासाठी घेतोय की आता फार वेळ आपल्याकडे शिल्लक नाहीये, कमी वेळामध्ये आपल्याला जास्त काहीतरी करायचं आहे आणि ते एक्सप्लेन कमी वेळामध्ये मला जास्त एक्सप्लेन करायचं आहे आणि तुम्हाला कमी वेळामध्ये ते जास्त ग्रास्प करायचं आहे, म्हणून थोडंसं मी स्पीडली घेतोय आणि टू द पॉइंट घेतोय. ठीक आहे, फार काय थापट पसारा अजिबात लावलेला नाही. जे जे काही महत्वाचं वाटतं ते सगळं डिरेक्टली 1 to 1 तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, पुढचा महत्वाचा टॉपिक आहे रस्ते वाहतूक. आता म्हणजे वाहतूक, दळणवळण, पर्यटन. तर त्याच्यामध्ये वाहतूक करत असताना तुम्हाला काय करायचं? रस्ते वाहतूक व्यवस्थित करायची आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थित करत असताना कोकण रेल्वे व्यवस्थित करून घ्यायची. कोकण रेल्वे म्हणजे जे काही कोकण रेल्वेसाठी जे काही महामंडळ स्थापन झालं ते कधी स्थापन झालं, कोकण रेल्वेची लांबी किती आहे, कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून गेलेले आहे, महाराष्ट्रामधून किती किलोमीटरची कोकण रेल्वे गेलेली आहे. ठीक आहे, हे सगळं बघून घ्यायचं. ठीक आहे, त्याचबरोबर ह्या कोकण महामार्गावरती असणारा सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात लांब बोगदा कुठला आहे किंवा सर्वात उंच पूल कुठला आहे हे सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं. ठीक आहे, जे काही कोकण रेल्वे महामंडळ स्थापना झाले होते त्याचे अध्यक्ष कोण होते हे पण व्यवस्थित बघून घ्यायचं. त्याचबरोबर जे काही राष्ट्रीय महामार्ग आहेत, रस्ते वाहतुकीमधले राष्ट्रीय महामार्ग आहेत, तर त्या राष्ट्रीय महामार्गाचे जे काही नवीन नंबर आहेत ते आपल्या लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे, जसे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जो मुंबई चेन्नई आहे, सध्या त्याचा नवीन मार्ग नंबर हा 48 झालेला आहे. ठीक आहे,
त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 जो आहे वाराणसी कन्याकुमारी, तर ह्याचा नवीन नंबर हा 44 झालेला आहे. तर ह्याच्यावरती प्रश्न 2020 का 2021च्या आसपास येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे हे जे नंबर आहेत नवीन नंबर लक्षात ठेवले पाहिजेत. महाराष्ट्रातला सगळ्यात लांब राष्ट्रीय महामार्ग कुठला आहे माहित असलं पाहिजे, आणि भारतातला सगळ्यात लांब राष्ट्रीय महामार्ग कुठला आहे हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे, चलो ओके. त्याचबरोबर राष्ट्रीय जे काही महामार्ग आहेत तर त्या महामार्गानुसार राज्यांचा चढता उतरता क्रम आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा राष्ट्रीय महामार्गामध्ये कितवा क्रमांक लागतो, लांबीनुसार राष्ट्रीय महामार्गामध्ये कितवा क्रमांक लागतो हे पण आपल्याला, जे काही आपलं अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्प सुद्धा आपल्याला मिळू शकतं. तुम्ही जर करंट वाचत असाल तर करंट मधून सुद्धा तुमचा हा पॉईंट कव्हर होऊन जातो. त्याच्यामुळे एखादा प्रश्न हा करंटला धरून जॉग्राफीला विचारण्याची शक्यता असते. म्हणजे सुनामी आले असेल किंवा एखादा भूकंप झाला असेल, ठीक आहे, ज्वालामुखी झालेली असेल, ठीक आहे, नवीन काहीतरी जॉग्राफीच्या दृष्टीनं किंवा एखादा वेगळी कुठली घटना घडलेली असेल, ठीक आहे, तर त्याच्या दृष्टीने तुम्हाला जॉग्राफीला करंटच्या दृष्टीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे करंट करत असताना सुद्धा व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. करंटचा जो काही संबंध लागतो तो प्रत्येक विषयाला धरून लागतो. अगदी करंट म्हणजे अगदी सायन्सला लागतो, हिस्ट्रीला सुद्धा लागतो, म्हणजे प्रत्येक विषय, जॉग्राफीला लागतो, पॉलिटीला सुद्धा लागतो, सगळीकडे लागतो. त्याच्यामुळे करंट आपल्याला कुठं फायदेशीर ठरेल सांगता येतं. त्याच्यामुळे करंट करत असताना एकदम व्यवस्थित करून घ्यायचं, वेळ द्यायचा प्रॉपर त्याला. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे किंवा पॉईंट आहे तो पर्यटन आहे. ह्याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला येणार आहे. आता ह्याच्यामध्ये करत असताना धार्मिक पर्यटन आणि नैसर्गिक पर्यटन करून घ्यायचं. धार्मिक पर्यटनामध्ये काय करणार, अष्टविनायक जे आहेत तर ते अष्टविनायक करून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, रांजणगावला महागणपती आहे, ओझरला विघ्नेश्वर आहे, मोरगावला मयुरेश्वर आहे, हे बघून घ्यायचं. इतर जी गणेश स्थानं आहेत, इतर जसे की लिंबा गणेश आहे बीडला आहे, रामटेक आहे नागपूरला आहे, हेदवी हरणे रत्नागिरीला आहे. तुम्हाला कोर अष्टविनायकावरती शक्यतो प्रश्न येणार नाही, पण इतर जी गणेश स्थानं आहेत मी तुम्हाला सांगितलं आता, ठीक आहे, तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर पद्मालय गणेश स्थान आहे ते जळगावमध्ये आहे, रामटेक नागपूरमध्ये आहे. ओके, पुढचं महत्वाचं पॉईंट आहे ज्योतिर्लिंग बघून घ्यायचे आपल्याला. त्र्यंबकेश्वर, घृणेश्वर, औंढा नागनाथ, पर्य वैजनाथ हे सगळं बघून घ्यायचं. जोड्या लावायला प्रश्न विचारतात. ठीक आहे, जे काही महादेवाचे इतर ठिकाणे आहेत जसे की कपिलेश्वर आहे जे धुळ्याला आहे, ठीक आहे, नांदूर मधमेश्वर आहे तर ते नाशिकला आहे, धोम आहे तर ते साताराला आहे, आरमोरी आहे तर ते गडचिरोलीला आहे, वृद्धेश्वर आहे तर ते नगरला आहे. हे व्यवस्थित बघून घ्यायचं. ह्याच्यावरती ह्याच्या आधी पण प्रश्न आलेले आहेत, भविष्यात सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळं दुर्लक्ष करायचं नाही, इग्नोर करायचं नाही, तर आपल्याला नुकसान आहे. ठीक आहे, संतांची समाधी स्थळे बघून घ्या. ह्याच्यावरती जास्त प्रश्न आला नाही पण बघून घ्यायचं. संत एकनाथांचं कुठं आहे, रामदासांचं कुठं आहे, संत चोखामेळाचं कुठं आहे, संत जनार्दन स्वामींचं कुठं आहे, हे व्यवस्थित बघून घ्यायचं. तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, नाहीतर ह्याच्यावरती प्रश्न आला नाही, ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकत नाही, अशा गैरसमजात अजिबात राहायचं नाही. जे काय मी तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहेत तर त्या टॉपिक मध्ये तुम्हाला जे काही दिसतंय ते सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. जे टॉपिक सांगतो त्या टॉपिकच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ठीक आहे, बाकी मग अजून एक ह्याच्यातलं पॉईंट आहे की किल्ला आणि त्याचे ठिकाण. जसे की गायना लळिंग किल्ला आहे तर तो धुळ्यामध्ये आहे, लासूर किल्ला आहे तर तो जळगावमध्ये आहे, ठीक आहे, नरनाळा किल्ला आहे तर तो अकोलामध्ये आहे, पारोळा किल्ला आहे तर तो जळगावमध्ये आहे. हे पण बघून घ्यायचं. जोड्या लावायला प्रश्न विचारतात. ठीक आहे, पुढे नैसर्गिक पर्यटन आहे तर नैसर्गिक पर्यटनामध्ये काय महत्वाचा पॉईंट आहे तर गरम पाण्याचे स्थळे. जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक्झाम्पल म्हणून सांगतो की वज्रेश्वरी जो गरम पाण्याचा झरा आहे तो ठाण्याला आहे, उपनदेव सुपनदेव जळगावला आहेत, राजापूर उन्हावरे रत्नागिरीला आहेत आणि उनकेश्वर आहे ते नांदेडला आहे. हे जे आहे हे व्यवस्थित करून घ्यायचं. जोड्या लावायला प्रश्न असतो, वन लाईनर सुद्धा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, बाकी मग बीच आणि जिल्हा बघून घ्यायचं. जसं की मुरुड बीच जो आहे तर तो रायगडला आहे, भोगवे बीच आहे तर तो सिंधुदुर्गला आहे, केळवा बीच आहे तर तो पालघरला आहे. ठीक आहे, हे बघून घ्यायचं. ठीक आहे, भाट्टी बीच जो आहे तर तो रत्नागिरीला आहे. आणि अजून एक पुढचा महत्वाचा पॉईंट नैसर्गिक पर्यटनामधला धबधबे आणि जिल्हा बघून घ्यायचा. नद्या करत असताना नद्यामध्ये तुम्हाला धबधबा आणि नदी विचारलं जाऊ शकतं, आणि परंतु पर्यटन करत असताना तुम्हाला धबधबा आणि जिल्हा विचारला जाऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून सांगतो, रंधा धबधबा जो नगरला आहे, सौताडा धबधबा जो बीडला आहे, कंधार धबधबा जो सांगलीला आहे, लिंगमाळा धबधबा साताऱ्याला आहे, मुक्तागिरी धबधबा अमरावतीला आहे. मी जे काय सांगतोय ते महत्वाचं आहे, विशेष आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता असते आणि अशाच पॉईंटवरती किंवा ह्याच मुद्द्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत.
हे सगळं मी मागच्या पेपरचा अभ्यास केलाय करून, मागच्या 5-6 वर्षाच्या पेपरचा अभ्यास करून जे काही रेफरन्स बुक आहेत, म्हणजे सौदी सरांचा असेल किंवा दीपस्तंभ असेल, या दोन्ही पुस्तकांचा रेफरन्स वापरून मी हे सगळं बनवलंय आणि जे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता मी जो टॉपिक सांगणार आहे या टॉपिकचा उपयोग तुम्हाला जिओग्राफीमध्ये सुद्धा असणार आहे आणि इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा असणार आहे. जो आहे टॉपिक लोकसंख्या, आणि ह्या टॉपिकवरती 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला फिक्स येऊ शकतात. तुम्हाला जिओग्राफीमध्ये सुद्धा ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आणि इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे हा टॉपिक दोन्ही दृष्टीने महत्वाचा आहे, जो व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिक काय कराल तुम्ही, अर्भक मृत्यूदर म्हणजे काय, नवजात मृत्यूदर म्हणजे काय, माता मृत्यूदर म्हणजे काय, हे बेसिक बघून घ्या. बाकी मग पुढचे पॉईंट बघत असताना काय बघायचं, महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या बघून घ्यायची. महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार पहिले 5 जिल्हे कुठले आहेत ते बघून घ्यायचं. 2001च्या तुलनेत 2011 मध्ये लोकसंख्येमध्ये किती वाढ झाली. ठीक आहे. सर्वाधिक वाढ झालेल्या जिल्ह्यांचा चढता क्रम, उतरता क्रम, सर्वाधिक कमी वाढ झालेल्या जिल्ह्यांचा चढता आणि उतरता क्रम. ठीक आहे. लोकसंख्येची घनता बघून घ्यायची. ठीक आहे. घनता बघून घ्यायची. घनतेनुसार सर्वाधिक घनता असणाऱ्या जिल्ह्यांचा उतरता क्रम, चढता क्रम बघून घ्यायचा. सर्वाधिक कमी घनता कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे हे बघून घ्यायचं. वन लाईनर सुद्धा प्रश्न तुम्हाला डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. 2011 नुसार महाराष्ट्राची घनता किती आहे, 2001 ला किती होती आणि दोन्ही मधला डिफरन्स किती आहे, कितीने घनता वाढलेली आहे हे पण बघून घ्यायचं. लिंग गुणोत्तर, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्या जिल्ह्यांचा चढता उतरता क्रम बघून घ्यायचा. सर्वाधिक कमी लिंग गुणोत्तर कुठं आहे, जे मुंबई शहरला आहे सर्वाधिक कमी लिंग गुणोत्तर, जे 832 आहे. ठीक आहे. त्याचबरोबर 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. 0 ते 6 गटातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारा जिल्हा गडचिरोली आहे. सर्वाधिक कमी 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा बीड आहे. हे बघून घ्यायचं. ह्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. रिसेंटली राज्यसेवेला लिंग गुणोत्तरावरती प्रश्न विचारलेला होता. तिथं आयोगानं 925 दिले, पण योग्य उत्तर हे 929 आहे. ठीक आहे. साक्षरता बघून घ्या. 2001 ला किती साक्षरता होते, 2011 ला किती साक्षरता आहे आणि साक्षरतेमध्ये किती वाढ झालेली आहे हे बघून घ्या. साक्षरतेनुसार सर्वाधिक जास्त साक्षरता असलेला जिल्हा कुठला आहे आणि सर्वाधिक कमी साक्षरता असलेला जिल्हा कुठला आहे. तर सर्वाधिक जास्त साक्षरता ही मुंबई उपनगरला आहे. तर सर्वाधिक कमी साक्षरता नंदुरबारमध्ये आहे. तर ते किती टक्के आहे, म्हणजे नंदुरबारला सर्वाधिक कमी म्हणजे 64.38% आहे. तर या 64.38% ह्या मुद्द्यावरती सुद्धा प्रश्न डायरेक्टली विचारलेला आहे, वन लाईनर. ठीक आहे. त्याच्यामुळे ते व्यवस्थित करून घ्यायचं. बाकी मग धर्मनिहाय लोकसंख्या करून घ्या. सर्वाधिक कुठल्या धर्माची लोकसंख्या महाराष्ट्रात आहे, जसं की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, हे पण बघा. शक्यतो ह्याच्यावरती प्रश्न येणार नाही, पण ते बघून घ्या. पुढचा महत्वाचा पॉईंट आहे लोकसंख्येमधला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे बघून घ्या. अनुसूचित जातीची लोकसंख्या किती आहे, अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती आहे. त्याचबरोबर ज्या काही अनुसूचित जाती जमातीचे जे काही म्हणजे ज्या काही जमाती आहेत त्या जमाती कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात. जसं की ज्या काही अनुसूचित जमाती किंवा आदिवासी जाती आहेत, जसं की कोरको आहे जी अमरावतीला आढळते, गोंड आहे चंद्रपूर गडचिरोलीला आढळते, भिल्ला आहे ती जळगाव, धुळे, नंदुरबारला आढळते. ह्याच्यावरती जोड्या लावायला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं हे व्यवस्थित करून घ्यायचं. ठीक आहे. बाकी मग अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वाधिक असणारा जिल्हा, सर्वाधिक कमी असणारा जिल्हा, अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा, सर्वाधिक कमी लोकसंख्या असणारा जिल्हा, हे पण आपल्याला व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हे काय तुम्हाला 10 ते 12 टॉपिक सांगितलेले आहेत. तर ह्याच्यावरतीच तुम्हाला 7 ते 8 प्रश्न असतील. ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. गेला तर मला फोन करा. ठीक आहे. एवढं फार विश्वासानं सांगितलंय, व्यवस्थित करून घ्यायचं. आता तुम्हाला सगळ्यांची रिव्हिजन सुरू आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे जे काही तुम्हाला टॉपिक सांगितले हे 2 दिवसात संपले पाहिजेत, त्याचा फडशा पडला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता कुठलाही विषय वाचत असताना त्याला 5-6 दिवस देणं टाळायचं, म्हणजे टाळायचं. आता 3-3, 4-4 दिवसामध्ये तुमचा रिव्हिजन तुमची संपली पाहिजे. शेवटचे 8-10 दिवस राहिले तर 2-2 दिवसामध्ये एक विषय तुमचा गायब झाला पाहिजे. एवढ्या चांगल्या पद्धतीने तुमची रिव्हिजन पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, म्हणजे तुमचा अभ्यास कधी चांगला आहे किंवा वाईट आहे हे कसं ठरवायचं. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आयोगाचे प्रश्न जर व्यवस्थित सुटत असतील, तुम्ही जो टॉपिक वाचताय तो टॉपिक वाचल्यानंतर आयोगाचे प्रश्न व्यवस्थित सुटत असतील, आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही जो टॉपिक वाचताय त्या टॉपिक मधला कसाही प्रश्न जर टेस्ट सिरीजला आला तो जर तुम्हाला व्यवस्थित सुटत असेल तर तुमचा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर सुरुवातीला म्हणजे नवीन या क्षेत्रामध्ये आला होता त्यावेळेला मोठी पुस्तकं वाचत होता, आणि जसजशी परीक्षा जवळ येते तर त्या पुस्तकाची किमान म्हणजे अख्खं पुस्तक जर तुम्ही 15 ते 20 पेजेस मध्ये जर बसवलेलं असेल, त्या 15-20 पेजेस वाचल्यानंतर तुमच्या अख्खी पुस्तकाचे रिव्हिजन होत असेल तर समजून जायचं की तुमचा अभ्यास व्यवस्थित आहे.
ठीक आहे, तुम्ही योग्य ट्रॅकनं चाललेला आहात. नाहीतर अनेकांचं असं होतं की वर्षभरापूर्वी पॉलिटीचं पूर्ण पुस्तक वाचत होता आणि आजही पेपर तोंडावरती आलं तरी पॉलिटीचं अख्खं पुस्तकच ते वाचावं लागतं त्याला. तर असं करायचं नसतं. तो सिलेबस जो आहे तो कमी 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 करत आपल्याला आलं पाहिजे. तर लक्षात ठेवा, आपली क्वालिटी क्वांटिटी ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या जातात. नाहीतर काय अर्थ नसतो. आपण फक्त 5-5 6 वरती पुस्तकं वाचत असतो, पेपरला गेलं की आपलं कन्फ्युजन होतं, आपल्याला काय आठवत नाही आणि आपण नेहमीप्रमाणे नापास होऊन येतो. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवा, क्वालिटी बरोबर क्वांटिटी सुद्धा जपली पाहिजे आणि क्वांटिटी बरोबर क्वालिटी सुद्धा जपली पाहिजे. दोन्ही गोष्टी आपल्याला सोबत पाहिजेत तर लक्षात ठेवा रिझल्ट येतो. नुसती क्वालिटी असून चालत नाही, त्यासाठी क्वांटिटी सुद्धा सांभाळली पाहिजे आणि नुसती क्वांटिटी सांभाळून चालत नाही तर क्वांटिटी बरोबर क्वालिटी सुद्धा सांभाळली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेऊन काळजी करायची. भारताच्या भूगोलावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर हे 2 ते 3 प्रश्न कुठल्या टॉपिकवरती असतील? मी जे टॉपिक सांगतो त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. एकतर भारताचे स्थान विस्तार व्यवस्थित करून घ्यायचं, ठीक आहे, रेखावरती विस्तार, जसं की महाराष्ट्राचं स्थान विस्तार सांगितलं तसंच भारताचे स्थान विस्तार ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये भारताचे क्षेत्रफळ, ठीक आहे, राज्याचं क्षेत्रफळ अनुसार क्रम, उतरता क्रम, चढता क्रम, सर्वाधिक क्षेत्रफळ असलेलं राज्य, ठीक आहे, रेखावरती विस्तार, अक्षवरती विस्तार, ठीक आहे, भारताला कुठल्या कुठल्या देशांच्या सीमा लागलेल्या आहेत, ठीक आहे, किती किलोमीटर लांबीच्या सीमा लागलेल्या आहेत, त्या देशांना भारतातल्या कुठल्या कुठल्या राज्यांची सीमा लागलेल्या आहे, हे सगळं बेसिक करून घ्यायचं. कर्कवृत्त कुठल्या कुठल्या राज्यातून जातं, रेखावृत्त कुठल्या कुठल्या राज्यातून जातं, ठीक आहे, भारताची भूसीमा असेल किंवा सागरी सीमा असेल हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. दक्षिण उत्तर जी काही लांबी आहे किंवा पूर्व पश्चिम जी काही लांबी आहे हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. ठीक आहे, मी आता तुम्हाला सगळं जे काही मी महत्वाचे पॉईंट लिहिले ते सगळे तुम्हाला मी वाचून सांगतोय. ठीक आहे, जे सगळे आहे ते ज्याच्यामध्ये जे काही महत्वाचं वाटतं ते तुम्हाला सांगतोय. त्याचबरोबर 8 अंश चॅनल, 9 अंश चॅनल, 10 अंश चॅनल हे व्यवस्थित करून घ्यायचं. 8 अंश चॅनलनं कुठलं ठिकाणी वेगवेगळं केलेलं आहे, जसं की मालदीव हा लक्षद्वीप पासून 8 अंश चॅनल वेगळा झालेला आहे, हे व्यवस्थित बघून घ्यायचं. ठीक आहे, हे जे मी तुम्हाला आता सांगितलं ते भारताचे स्थान आणि विस्तार या टॉपिक मधलं सांगितलं. त्याच्या पुढचा आयोगाचा महत्वाचा भाग आहे, ह्याच्यावरती एक प्रश्न तर 100% असतो, म्हणजे प्राकृतिक भारताचा भूगोल. आता प्राकृतिक भारताचा भूगोल बघत असताना काय बघितलं पाहिजे, जे काही प्राकृतिक भारताचा भूगोल आहे, जसे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल त्याचे 3 विभाग पडले होते, तसेच भारताचा प्राकृतिक भूगोल आहे त्याचेच 5-6 विभाग पडलेले आहेत. तो विभाग व्यवस्थित करून घ्यायचे. त्याच्यामध्ये पर्वतीय प्रदेश आहे, ठीक आहे, त्याचबरोबर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, त्याचबरोबर भारतीय पठारी प्रदेश आहे, किनारपट्टी प्रदेश आहे, भारतीय बेट आहेत. हे जे मी तुम्हाला सांगतो हे व्यवस्थित करून घ्यायचं, ह्याच्या बाहेर प्रश्न जात नसतो. आता पर्वतीय प्रदेश करत असताना काय केलं पाहिजे, तर जे काही पर्वतीय प्रदेश आहे तर त्या पर्वतीय प्रदेशामध्ये ज्या काही नद्या आढळतात त्या करून घेतल्या पाहिजेत, शिखरे करून घेतले पाहिजेत, हिमनद्या कुठल्या कुठल्या आहेत त्या करून घेतल्या पाहिजेत. त्या हिमालयामध्ये किंवा त्या हिमालयीन जे काही राज्य आहेत तर त्या राज्यामध्ये ज्या काही खिंडी आढळतात तर त्या खिंडी बघितल्या पाहिजेत. खिंड्यांचा तुम्हाला उतरता क्रम चढता क्रम विचारला जातो. शिखरांचा चढता उतरता क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये तुम्हाला काय बघितलं पाहिजे, राजस्थानचं मैदान बघितलं पाहिजे, गंगेचं मैदान बघितलं पाहिजे, पंजाब हरियाणाचं मैदान बघितलं पाहिजे आणि त्या मैदानामध्ये आढळणाऱ्या नद्या बघितल्या पाहिजे, त्या मैदानाची वैशिष्ट्य बघितले पाहिजे, त्या मैदानामध्ये कुठला त्रिभुज प्रदेश निर्माण झालाय का तो बघितला पाहिजे. या सगळ्या बेस्ट गोष्टी बघायच्या. भारतीय पठारी प्रदेशामध्ये काय बघायचं, महाराष्ट्र पठार बघायचं, कर्नाटक पठार बघायचं. या पठारी प्रदेशामध्येच अरवली पर्वतरांगाचा समावेश आहे, विंध्याचल पर्वतरांगाचा समावेश आहे, बुंदेलखंड पठार आहे, बाघेलखंड पठार आहे, माळवा पठार आहे, ठीक आहे, छोटा नागपूरचं पठार आहे, छत्तीसगडचं पठार आहे. हे जे सगळं आहे हे व्यवस्थित करून घ्यायचं, कारण प्राकृतिक भारताच्या भूगोलावरती एक प्रश्न हा ठरलेला असतो. ह्या टॉपिकवरती आयोग प्रश्न घेणार म्हणजे घेणार, त्याच्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित आणि सविस्तर करून द्यायचा. ठीक आहे, त्याचबरोबर किनारपट्टीय प्रदेश बघायचं, म्हणजे पूर्व किनारपट्टी बघून घ्या, पश्चिम किनारपट्टी बघून घ्या, पूर्व किनारपट्टीवरती राज्य बघून घ्या किंवा पश्चिम किनारपट्टीवरचे राज्य बघून घ्या. ठीक आहे, आणि त्या राज्यामध्ये कुठली कुठली किनारपट्टी आहे, सर्वाधिक किनारपट्टी लागलेलं राज्य कुठलं, सर्वाधिक कमी किनारपट्टी लागलेलं राज्य कुठलं, ठीक आहे, राज्यांचा लागलेल्या किनारपट्टीनुसार चढता उतरता क्रम, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्याचबरोबर भारतीय बेट बघत असताना लक्षद्वीप बेट बघा, ठीक आहे, अंदमान निकोबार बेट बघा, ह्या बेटांमध्ये असणार सर्वात उंच शिखर बघा. ठीक आहे, त्याचबरोबर ती लक्षद्वीप बेट नेमकी किती आहेत किंवा अंदमान निकोबार बेटांमधल्या बेटांची संख्या किती आहे हे सगळं आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो, ठीक आहे, हे 2 टॉपिक झाले भारताच्या भूगोलावरचे. तिसरा टॉपिक आहे भारताची लोकसंख्या. जसे मी तुम्हाला महाराष्ट्राच्या लोकसंख्येबाबत सविस्तर सांगितलं, घनता बघून घ्यायची, साक्षरता बघून घ्यायची,
ठीक आहे, लोकसंख्येनुसार चढता उतरता क्रम बघून घ्यायचा. तेच तुम्हाला भारताच्या लोकसंख्येमध्ये करायचं आहे. भारताची लोकसंख्या या टॉपिकचा अभ्यास 2 विषयामध्ये आपल्याला करावा लागतो चांगल्या पद्धतीनं, जो आहे जिओग्राफी आणि दुसरा पॉईंट आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स करत असताना आपण भारताची लोकसंख्या सविस्तरपणे करत असतो. मला असं वाटत नाही की तुम्ही म्हणजे ह्या 2 विषयाला वेगवेगळी भारताची लोकसंख्या करावी. एकच विषय, कुठलाही एकच विषय धरा आणि त्या विषयाचा अभ्यास करत असतानाच भारताची लोकसंख्या एकदम चांगली करून घ्या. ठीक आहे, कारण भारताच्या लोकसंख्येवरती तुम्हाला दोन्ही विषयामध्ये कुठं ना कुठं एक प्रश्न फिक्स असणार आहे आणि आपल्याला माहित आहे ह्या टॉपिकवरती प्रश्न येणार आहे म्हणजे येणार आहे. त्याच्यामुळं हा टॉपिक करत असताना एकदम परफेक्ट करायचा, व्यवस्थित करायचा, काही सोडायचं नाही. ठीक आहे. आणि भारताच्या भूगोलामधला चौथा आणि शेवटचा टॉपिक आहे तो भारताचे हवामान. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय बेसिक बघितलं पाहिजे, वातावरणाचे स्तर बघून घ्या, जे तपांबर, सीतांबर, मध्यांबर, आयनांबर, बाह्यांबर हे जे काही स्तर आहेत तर ते व्यवस्थित बघून घ्यायचे. हवामानावर परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत हे बघून घ्यायचे. हवेच्या दाबाचे जे काही पट्टे आहेत ते व्यवस्थित बघून घ्या. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा, ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा हे व्यवस्थित बघून घ्या. त्याचबरोबर भारताचे हवामान या टॉपिक मधला पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो वारे पॉईंट आहे. त्या वाऱ्यामध्ये ग्रहीय वारे बघून घ्या, व्यापारी वारे बघून घ्या, मोसमी वारे बघून घ्या. ठीक आहे, नियमित वारे बघून घ्या. ठीक आहे, स्थानिक वारे बघून घ्या. ठीक आहे, स्थानिक वाऱ्यांना कुठली कुठली नावं दिलेली आहेत हे व्यवस्थित बघून घ्या. मी जे काही आत्ता पॉईंट सांगितले फार म्हणजे अगदी जवळपास आपल्याला 50-52 मिनिटं होतात आणि 52 म्हणजे अगदी स्पीडली सांगून किंवा टू द पॉइंट सांगून सुद्धा आपल्याला 50-52 मिनिटं लागलेली आहेत. ज्यावेळेला मला हे सगळं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ज्यावेळेला मला फोडून सांगावं लागतं तर त्यावेळेला मला 2-2.5 तास पुरत नाहीत. पण तुम्हाला एक अंदाज यावा की आपल्याला काय वाचायचं आहे कुठल्या टॉपिक मधलं, त्या दृष्टीने हा व्हिडिओ बनवलेला आहे. मागच्या जो काही पॉलिटीचा व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि तुम्ही ज्या काही कमेंट बघितल्या त्या कमेंट वाचून मी हा व्हिडिओ बनवायसाठी तयार झालेला आहे. तुम्ही सगळेजण जो काही प्रतिसाद देत आहात, जो काही विश्वास प्रामाणिकपणे आमच्यावरती ठेवत आहात तर त्या विश्वासाबद्दल तुमचे कायम ऋणी असू. कायम जे काय आहे ते प्रामाणिकपणे आणि तळमळीने देण्याचा जो काही प्रयत्न करत असतो तोच प्रयत्न नेहमी राहील. कारण आम्ही सगळेजण त्या प्रोसेसमधून वर आलेलो आहोत. मुलांना काय लागतं, काय लागत नाहीत, मुलांची मेंटॅलिटी काय आहे, मुलांना कुठल्या परीक्षेच्या काळामध्ये ज्यावेळेला परीक्षेचा शेवटचा काळ सुरू असतो तर त्या काळामध्ये मुलांना म्हणजे कुठल्या पद्धतीचा आधार देणं अपेक्षित असतं, या सगळ्या गोष्टी बेसिक माहीत असतात. कारण रिसेंटलीच आम्ही त्या प्रोसेसमधून बाहेर पडलोय. त्याच्यामुळे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. तुम्हाला एकच सांगेन की कितीही वाईट परिस्थिती असली, कितीही कठीण परिस्थिती असली, कारण मी कालच एक मेसेज ग्रुपवरती टाकला होता कंबाईन मेंटर ऑफिशियल या आपल्या टेलिग्राम चॅनलला, की ज्यावेळेला आपली सगळ्यात भयंकर वाईट परिस्थिती सुरू असते तर अशाच वाईट परिस्थितीमधून यश उभं राहत असतं. आणि मला असं वाटतं की ही वाईट वेळ निघून जाईपर्यंत संयम ठेवायचा असतो आणि ज्या वेळेला हा संयम तुम्ही ठेवता आणि ही वाईट वेळ तुम्ही जाऊन देता त्यानंतर तुमच्यातला एक चमकणारा हिरा बाहेर पडतो. आणि मला असं वाटतं की त्या हिऱ्याचं नाव जे आहे ते मला असं वाटतं की जगभर होतं म्हणायला हरकत नाही आणि एक आयुष्य बदलणारा तो क्षण असतो. कारण जोपर्यंत आयुष्यामध्ये वाईट म्हणजे एक आहे, मी नेहमी सांगतो की वाईट जास्त काय घडत असेल तर समजून जायचं की पुढे काहीतरी चांगलं आपल्यासाठी लिहिलेलं असतं. त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा. परीक्षा तोंडावरती आहे. 25 दिवसानंतर तुम्ही मुख्य परीक्षेला जाणार आहात आणि मुख्य परीक्षेला जाण्याचा जे काही आनंद असतो तो भयंकर असतो आणि तो आनंद तुम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळाला पाहिजे. ठीक आहे, किती वर्ष तुम्ही फक्त प्रीमेन्स करत राहणार किंवा किती वर्ष तुम्ही प्रीच पास होणार नाही हा विचार करणं अपेक्षित आहे. यावर्षी पूर्व परीक्षा सोडायचं नाही. जेवढी ताकद अंगामध्ये रग आहे तेवढी सगळी रग या येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये काढायची आणि मुख्य परीक्षेला पात्र व्हायचं. मुख्य परीक्षेला कंबाईन मेंटर ऑफिशियलची सगळी टीम ही तुमच्यासोबत कायमस्वरूपी असणार आहे. कुठल्याही गोष्टीत कमी पडून देणार नाही. ठीक आहे, जसं पूर्व परीक्षेला नेहमी सोबत होतो तसंच मुख्य परीक्षेला सुद्धा असणार आहे. सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. तुम्ही जे प्रेम देत आहेत तसंच प्रेम द्या आणि आपलं जे काही कंबाईन मेंटर ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल आहे हे आपण अलीकडेच सुरू केलेलं आहे. तरी तुम्ही सगळ्यांना खूप जास्त प्रेम दिले. त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला कंबाईन मेंटर ऑफिशियलचा भाग व्हा. सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच.